पुढची बातमी बघूया। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 68 शब्दांवरती कसा काय संपू शकतो? सीबीएसई मधील अभ्यासक्रमावरून आमदार सत्यजित तांबेंकडून सभागृहामध्ये हा सवाल उपस्थित करण्यात आला। छत्रपती शिवरायांचा इतिहास अभ्यासक्रमामध्ये कसा वाढवता येईल याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहे। यावरती पंकज भोयर, राज्यमंत्री पंकज भोयर यांनी तशी माहिती दिली। आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर देश पातळीवर जाऊ शकत नसेल आणि त्याच्यामध्ये दुर्दैव असं आहे की याची चर्चा करण्यासाठी आम्हाला सभागृहात वारंवार हे प्रश्न मांडावा लागतात, हे देखील मला असं वाटतं की कुठेतरी या शालेय शिक्षण विभागाचं अपयश आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या एकूणच जीवनावर 68 शब्दामध्ये कशा पद्धतीने इतिहास मांडला जाऊ शकतो? 2200 ते किंवा 2500 शब्दामध्ये आपण त्या ठिकाणी छत्रपतींचा इतिहासात आपण त्यामध्ये मांडू शकत नाही। अजून याचा कसा वाढवता येईल याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी सरकारच्या वतीने चालू आहे आणि लवकरच मागे मी आपणास सांगितलं होतं की आपल्याला स्वतःला घेऊन त्या ठिकाणी आपण दिल्लीला जाऊ, परंतु मी जवळजवळ 2 ते 3दा आपली वेळ मागितली। आपलं शेड्यूल एवढं व्यस्त असते की आपण त्या ठिकाणी वेळ देऊ शकले नाही, परंतु माझा प्रयत्न अविरतपणे त्या ठिकाणी सुरू राहील आणि मी तुम्ही कितीही व्यस्त असले तुम्ही कितीही व्यस्त असले तरी मी तुम्हाला स्वतः घेऊन जाणार, हे पुन्हा एकदा सभागृहात सांगतो। त्यानंतर एक मोठी बातमी, काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांना धमकी आली आहे। भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्यानंतर आमदार नितीन राऊत यांना धमकी आल्याची माहिती मिळते। आमचे मुडदे पडले तर चालतील का, असा आक्रमक सवाल आमदार नितीन राऊत यांनी सभागृहात विचारला। शासनानं गंभीर दखल घ्यावी, विधानसभा तालिका अध्यक्षांनी सरकारला तसे आदेश दिले, याची दखल घ्यावी। सन्माननीय आमदार कृष्णा खोपडे यांना धमक्या येतात। आज सकाळी माझ्याकडे 1 किलोमीटर लांबून मोटरसायकलवर लोक येतात, जोराजोरात मोटरसायकलचं साऊंड हे करतात, माझ्या ऑफिसमध्ये घराच्या खालच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करतात, कुठं आहेत त्यांना बोलवा। अशा प्रकारचा जर प्रकार या ठिकाणी घडत असेल तर आमच्या सुरक्षेचा काय अध्यक्ष महोदय? आज जर माझ्या जीवाला जर काही झालं असतं, तो ग्रस्त आतमध्ये आला, त्यांनी मोठे त्याचे केस उंच पुरा आणि इतक्या तावातावानी त्या ऑफिस मध्ये बोलत होता। काही बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी बसले होते अध्यक्ष महोदय, ते सगळे घाबरलेत। उद्या आमचे मुर्दे पडले तरी चालतील का तुम्हाला? जर खोट्या स्वाक्षरीच्या पत्रावरती तुम्ही पासेस जर इश्यू करत असाल तर आम्ही सुरक्षित आहोत का, या संबंधीचं निवेदन शासनाने या ठिकाणी केलं पाहिजे अध्यक्ष महोदय। तर नागपुरात सरकारी कर्मचाऱ्यांनी विधान भवनावरती मोर्चा काढला। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी हा मोर्चा होता। 1982 ते 1984 ची जुनी पेन्शन योजना लागू करा असं म्हणत राज्यभरातील हजारो शासकीय कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी झाले। या संदर्भातील माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप आपल्यासोबत जोडले गेलेत। नागपुरातल्या या मोर्चाबद्दल काय माहिती स्वप्नील? नक्कीच श्वेता, आपण बघू शकतो गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण लढा हा सरकारी कर्मचाऱ्यांचा आहे। त्यांची मागणी आहे की जुनी पेन्शन योजना लागू करावी। 1982 ते 84 आदेशानुसार संपूर्ण राज्यातील संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांना जी आहे ती जुनी पेन्शन योजना लागू करावी। दुसरीकडे 2005 पूर्वी जे सरकारी कर्मचारी सेवेमध्ये सामील झाले त्यांना देखील संपूर्ण ही योजना लागू करावी, ही मागणी आहे। आणि या मागणीसाठी आपण बघू शकतो नागपूरच्या विधान भवनावर जो आहे तो मोठा मोर्चा निघालेला आहे। 2 वर्षापूर्वी देखील अशाच पद्धतीने जो आहे तो या संपूर्ण कर्मचाऱ्यांचा मोठा मोर्चा निघालेला होता। महिला कर्मचाऱ्यांची देखील मोठी या ठिकाणी आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत आहे। वेगवेगळे होर्डिंग्स घेऊन जे आहे ते राज्याच्या कानाकोपऱ्यामधून संपूर्ण कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वात संपूर्ण हा मोर्चा या ठिकाणी काढला जातोय। आपण बघू शकतो आमचा आता एकच नारा, जुनी पेन्शन लागू करा, पेन्शन अशा आशयाचे जे आहे ते होर्डिंग्स घेऊन जे आहे ते या ठिकाणी संपूर्ण सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहेत। मागण्या घेऊन हे कर्मचारी मोर्चामध्ये सहभागी झाले होते। धन्यवाद स्वप्नील या माहितीसाठी।